नमस्कार. डोलकपूर गावच्या ग्रामसभेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आणि आपल्या आजच्या ग्रामसभेचा विषय म्हणजे सरपंचांनी आपल्या गावासाठी काय विकास कामे केली याबाबत चर्चा. आपल्या ग्रामपंचायतचा निधी गेला कुठं? हे बघा सदस्यांनो, झालं असं की 50 कोटी जे अकाउंटमध्ये आलते आमच्या आपल्या गावचा विकास करण्यासाठी, त्याच्यामध्ये 50 कोटीचा पहिला 1 कोटी आपला खर्च झालाय. तो झालाय माझ्या स्वतःवर, जेणेकरून जे मला टेन्शन होतं, मी जे निवडणुकीमध्ये जो पैसा खर्च केलाय तो नंतर पुढे जाऊन मी कसा कसा वापरला, त्याच्यामध्ये मला ते समजवायला 50 लाख लागले की कुठे कुठे पैसे किती किती गेले. त्याच्यानंतर ना बघा यादीप्रमाणे जे राहिले 2 कोटीचा सवाल जो आहे, म्हणजे आपला निधी उरलाय 2 कोटी. मला मलेशियाला ट्रिप होती माझी मलेशियाची, त्या ट्रिपला मला जवळजवळ 2 ते 3 कोटी खर्च झाला. आणि बाकीचे जे किती 8 ते 47 कोटी आहे ते मी विचार करतो पुढे काय साठी वापरला गेला पाहिजे. तुम्ही सांगसान की असं मला काय पाहिजे, त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो काय काय तुम्हाला लागेल. तुम्ही मला सांगा काय काय पाहिजे आजच्या मीटिंगमध्ये, त्या हिशोबाने तुम्हाला तसे पैसे वाटप करून टाकू. मला एक सांगा, तुम्ही मलेशियाला ट्रिप काढून गेले आणि ग्रामपंचायतचा पैसा काय तुमच्या घरचा आहे का? 2-2 कोटी तुम्ही पर्सनल मलेशियाच्या ट्रिपसाठी घालता. सरपंच निवडून पण दिला. तुमच्या आरोपापैकी तुम्ही दुबईमध्ये जाऊन 20 कोटीचा लोन घेतला. तो आरोप एकदम खराच आहे. मी असं बोलत नाही की तो आरोप खोटा आहे. घेतलाय मी फ्लॅट, पण मी फ्लॅट घेतला कोणासाठी? तुमच्या सगळ्यांसाठी. आता बघा, पुढे जाऊ पण आपल्या इलेक्शनची जेव्हा पण निवडणूक होईल तेव्हा आपल्याला इथं थांबता येत नाही. आचारसंहिता चालू आलं, जेव्हा आपण दुबईमध्ये जाईल तेव्हा तुम्हाला सगळ्यांनी जाऊन एक मिटिंग करता आली पाहिजे, आपल्याला तिथं आपण त्याला डिस्कशन करता आलं पाहिजे. त्यासाठी मी तुमचा विचार करून तुम्हाला राहायला इथं घेतलाय. मस्त तुम्हाला तिथे जावं लागेल, तुम्ही मागून त्या रूमची चावी घेऊन तुम्ही पण राहायला जाऊ शकता. असं नाही की तो एकटाच मा फ्लॅट आहे, आपण सगळं त्याच्यामध्ये भागीदार आहे. तुम्हाला समजा असेल की तुम्ही जाऊ इथून पुढे पण कोणतं इलेक्शन येईल ती रूम माझ्या एकट्याची नसून तुम्ही त्या रूम मध्ये पण येऊ शकता, राहू शकता. असं नाही की ती माझ्या एकट्याची रूम आहे. तुम्हाला काय याच्यामध्ये लाजाची गोष्ट नाही. 20 कोटीचा आरोप आहे तो खरा आहे, पण मी तिथं पण आपल्या गावचा विकास केलाय ना. आज थोडी की माझ्या एकट्याचा विकास आहे, गावाचा विकास आहे. बघा ना, आपण अख्खे गावचेच आहे. आता तुम्ही पाटील, हे आपले सर्जेराव पाटील, हे आपले ग्राम सचिव अधिकारी, आता सगळ्यांचा विचार करून चालतो ना मी. आज थोडी की माझ्या एकट्याचा केलाय, मी सगळ्यांचा विचार केलाय. ग्रामपंचायतचा निधी जो असतो तो सगळ्यांसाठी असतो, बरोबर. मी सगळ्यांचा विचार केला ना, याच्यामध्ये काय चुकीची गोष्ट केली मी? आता उद्या राहून सगळं आता ह्यो दुबईला जाईन, मी दुबईला जाईन, त्याचे विमानाचे पैसे स्वतःने भरा आणि जाऊ दुबईला माझ्या फ्लॅटमध्ये राहिला. मी किती नाही म्हणलोय? मी सगळ्यांचा विचार केला नाही तर कुठेतरी चांगलं नियोजन केलंय. ग्रामपंचायत असं नाही की गावामध्येच विकास केला पाहिजे. आम्ही बाहेरचा विचार केला. तुम्ही खुश झाले पाहिजे माझ्याकडून की तुम्ही बाहेर जाऊन फ्लॅट घेतलाय आणि इथून आपल्याला बाहेर जायची संधी भेटली. तू बोल. तू काय तू खामा दगू. चांगला बोले. सरपंच, तुम्ही निवडणुकीच्या अगोदर या मुलांना आश्वासन दिलं होतं की प्रत्येकाला एक गर्लफ्रेंड देणार. या आश्वासनाचं झालं काय आणि आश्वासन काय खोटं आहे काय? अजून खूप सरपंचापर्यंत एक गर्लफ्रेंड आली, बाकीच्या पोरांचं काय? नक्की चाललंय काय आपलं? आत्ताच्या आत्ता काय चालवलंय हे? पाडला काय चड्डी तू? हा? मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. बघा, सगळ्यात पहिलं आपल्या गावचे उपसरपंच यांनीच सगळ्यात पहिला माझ्यापाशी अर्ज दिलेला आहे. त्यांच्या अर्जाच पहिलं मला निकाल लागून द्या, कारण की ते 32 वर्षाचे घोडे झालेत, पण ह्यांना अजून एक पण जे भेटलेलं नाही. तर मला पहिला ह्यांच्या अर्जाचा निकाल लागून द्या, मग मी तुमच्या अर्जाचं 100% निकाल लावतो. ह्यांचा अर्ज भरला की तुमचा अर्ज फिक्सच. सरपंच, नक्की गर्लफ्रेंडचा घोटाळा झाला कुठं? एवढ्या गर्लफ्रेंड गेल्या कुठं ते सांगा आम्हाला. स्टॉक गेला कुठं? इथं उपसरपंच पुढं एक पोरगी आली नाही अजून नीट. 32 वर्ष झाले. 32 हे बघा, 32च्या ऐकून घ्या, तुमची चड्डी फाटली का? ऐकून घ्या. सरपंचाला बोलून द्या. सदस्य थांबा जरा. सार्थक नाईक, सदस्यांनो ऐकायचं झालं. हागला आपल्या सगळ्यांच्या सदस्यावर. ऊसात जातो सचिव थांबा, सरपंच थांबा. माझे सरपंच भेटत नाही लोकांना. माझे सरपंच थांबा 2 मिनिटं. तुम्ही अपक्ष आहे आम्हाला माहिती आहे, आम्हाला उत्तर देण्याची चान्स आहे तुम्ही. तर झालं असं, आम्ही जो फॉर्म भरलाय नेमकं मुलींचा पडलाय कमी घोटाळा. मी काही घोटाळा केलेला नाही. तुम्हाला सांगतो खरी बातमी कशी आहे. तुम्ही तिथं गु खाल्ला नाही असं झालंच नाही. आमच्या तुम्ही तोंडावर काळ फासू नका. मेन गोष्ट केलाय आपल्या आपलं झालं असं की ह्या फंडनी
ह्यांनी 100 अर्ज फाईल केले आणि 100 पुरे आपण रेषेवरून मागवल्या होत्या. अहो पण माझ्या बहिणीने पण आणले ना. ऐका आलती मला तर बोल. दिसले पण नाही. अहो आपण 7-12च्या नाकावर ठेवलेली आहे तिथं पुरी 100 पुरी प्रत्येकाला एक प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहे पोरगी. पण ह्या फडणी घोटाळा केला. तो म्हणला प्रत्येकाकडून 100 रुपये काढण्यात येईल. तुम्ही पुढचं बघा 100 रुपये हो आणि तुम्ही घ्या 100 रुपये ह्याला द्यायचे. तर आजची ग्रामसभा इथं संपलेली आहे. धन्यवाद आणि